ना म्हणजे असं आहे की एखादं वय झालं, म्हातारा माणूस झाला, त्याची इच्छा, त्याला माहिती असतं की आता आपण काही फार करू शकणार नाही, आणि त्याला कुणी किती जरी सांगितलं की उद्या तुला हा योग आहे तो योग आहे, तर त्याचा विश्वास बसत नाही. आणि त्या बहुतांशी ह्याच्यामध्ये त्याचं जे भविष्य असतं ते पुढे चाललेलं असतं. आणि जे जे तरुण असतात ना, ते मात्र या सगळ्या ह्याच्यामध्ये, या स्पर्धेच्या युगामध्ये, स्पर्धेच्या सगळ्या युगामध्ये अस्थिरता असते. त्यांना काहीतरी एक करायचं असतं, मिळवायचं असतं, ते मिळवायसाठी झगडत असतात आणि आपले प्रयत्न कुठेतरी कमी पडतात. तेव्हा ते म्हणतात की आपलं काय भविष्य आहे का. आणि ज्यावेळेला असं वाटतं की थोडं अनुकूल आहे, त्यांना बरं वाटतं आणि मग ते त्याच्यावरती विसंबून राहतात. तर हे काय आहे, हे बुद्धिप्रामाण्य नाही याच्यामध्ये. आणि लहान मूल जे असतं त्यालाही काही पुढचं हे नसतं, किंवा म्हातारी माणसं येणार नसतं. म्हणजे तरुणांचा याच्यामुळे तरुण याचा कॉन्फिडन्स बिल्डिंग तर काही प्रमाणात निश्चितपणे. एक साधी गोष्ट आहे की माणूस कर्तृत्व करायला जातो आणि कर्तृत्व करताना त्याचं फळ नाही मिळालं की नशिबावर विश्वास ठेवतो. आपल्याला ही गोष्ट फार गोंडस वाटते. मी MA झालो इंग्रजीमध्ये, त्यावेळेस मला कॉलेजमधले प्राध्यापक माझ्या कॉलेजमध्ये या म्हणून बोलवायला आले होते. आज अगदी मुंबई विद्यापीठातनं इंग्रजी साहित्यामध्ये फर्स्ट आलेल्या मुलाला सुद्धा नोकरी मिळणार नाही प्राध्यापकाची. त्या काळामध्ये ती संधी होती, आजच्या काळामध्ये नाही. मी समाजाचा एक घटक आहे. मी अतिशय करेक्टली कार चालवतो, पण समोरच्या ट्रकवाल्यांनी चुकीनं चालवलं तर मला माझा मृत्यू ओढवू शकतो, कारण मी समाजाचा घटक आहे. यात कुठेही नशिबाचा संबंध नाही. हे आपण समजून घेतलं पाहिजे. ही जाणीव लोकांमधली वाढवली पाहिजे की बाबा माझं कर्तृत्व एकट्याचं अपुरं पडतं, याचं कारण मी समाजाचा घटक आहे. समाज मला संधी उपलब्ध करून देतो, नेमक्या वेळी त्या संधीचा उपयोग मला करून घेता आला पाहिजे, पण नशिबावर नव्हे. पुन्हा म्हणजे दोन वेगवेगळ्या प्रांतात आपण उड्या मारतोय. एक अभ्यासाचा प्रांत की खरोखर वेगवेगळे कोर्सेस आपल्याला माहीत नसलेले आहेत का, त्याचा शोध घेणं आणि त्याचा परिणाम बघणं, आणि त्या कोर्सचा बागुलबुवा उभा करून पिळवणूक करणं. मानव म्हणाले तसं आता समाजात एवढी धास्ती वाढलेली आहे की मला असं वाटतं माझा मुलगा अमुक प्रतीचं जीवन जगला पाहिजे, मग तो जगण्यासाठी जे जे काही मला त्याला द्यावं असं वाटतं. म्हणजे शिक्षणाबरोबर गुरुची अंगठी बोटात घाल, त्याने तुला बरं वाटेल, घालून तर बघ, झालं तर बरं आहे, नाही झालं तर ठीक आहे. असं जे सामाजिक एक वास्तव धास्तीचं झालेलं आहे, त्या भयापोटी ज्योतिषा व्यवसाय झालाय. पूर्वी ज्योतिषी इतके व्यावसायिक नव्हते, कारण लोकांना तेवढी स्पर्धाच नव्हती. त्याच्यामध्ये आणखी बुद्धिप्रामाण्याचं जे शिक्षण आहे ना, ते होत ना. आणि त्याच्यामुळे असं आहे की बुद्धिप्रामाण्यावर जोपर्यंत प्रत्येक गोष्ट जेव्हा बुद्धीवर घासून पाहिली जाते, तर्कावर घासून पाहिली जाते, ते जे शिक्षण आहे लहानपणापासून मिळालं तेच नसतं. त्यामुळे कुठेतरी माणूस खूप हुशार असतो, तो स्पर्धेमध्ये उतरतो, त्यावेळेला मग त्याचा कॉन्फिडन्स जातो त्याचा. आणि अशा वेळेला मग माणूस दिलासादायक गोष्ट शोधतो की ही बाबा आपल्याला थोडी दिलासादायक आहे, याच्यामुळे आपल्याला त्यामुळे फसगत होते. त्यातला जर उपयोग झाला, मी अभ्यासाला कोणत्या त्याला विरोध करत नाहीये. ज्योतिष प्रत्यक्ष सांगितलं जातं, त्यामुळे लोकांचा नशिबावरचा विश्वास बळावतो, कर्तृत्वावरचा विश्वास